केलीस ना तर त्याचा फायदा तिला होणार आहे. ती रोज घराबाहेर पडणार आणि तू तिच्यासाठी डबा बनवणार. हे चालणार नाही हा ताईडा. तेच करायचंय मला. हे नशिबात माझ्या तेच लिहिलंय. ते स्वतःचा पोटचा गोळा तिच्यावर ओरडण्याच्या ऐवजी मुळमुळ बोलत बसतो तिच्याशी. दुसरं काय असणार आहे माझ्या नशिबात? 24 तास राबणं बस. ताईडा, तू काय काय करू शकतेस हे तुलाच माहित नाही. काय? तिचं घराबाहेर पडणं तू थांबवू शकतेस. तुझ्या ऑफिस मध्ये देऊ नये. तुझा राजीनामा. मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती श्रीकांत. मला सांग, लग्नानंतर एक सून घरातली मुलगी व्हावी हेच अपेक्षित असतं. मग एक जावई मुलगा का नाही होऊ शकत? कारण मुलगा असणं ही गोष्ट वेगळी असते आणि जावयाच्या पैशावरती जगणं ही गोष्ट वेगळी असते. आणि त्यांचा स्वाभिमान दुखावला जाणार म्हणून मी सांगते हे शक्य नाहीये. स्वाभिमान? कसला स्वाभिमान? इतके वर्ष तुझ्या कमाईवर जगताना त्यांचा स्वाभिमान काय? सॉरी आय एम सॉरी पद्मजा. हे बघ, मी चुकलो. म्हणजे हे बघ पद्मजा, माझ्यासाठी काय हे मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे त्यांनी कधी नोकरीचा हट्ट नाही केला. उलट मी पेढीवरून आल्यावर ती गजरा लावून अशी समोर बसायची माझी वाट बघत. मला तशीच पद्मजा हवी आहे पुन्हा. आणि मला खात्री आहे की तू होशील तशी. पद्मजाने ऑफिसला जाणं, नोकरी करणं हे पटतं का तुम्हाला? आजपर्यंत इनामदाराच्या घराण्यात कुठल्या सुनेनं नोकरी केली नाही. ही कोण मोठी लागून गेली आहे? हा श्यामल, आधी कधी व्हायला तेवढी शिकलेली सून हवी होती. आणि सुनेने नोकरी करू नये ही गोष्ट फार जुनी झाली. आता कुठल्या काळात वावरतेस ग तू? काय नाही ग बाई रजनी, बोलून उपयोग नाही. आता त्यांनी ठरवलंय ना सुनेची बाजू घ्यायची तर ते तिचीच बाजू घेणार, आपली बाजू घेणार नाही. श्यामल, नोकरी करायला बाहेर पडावं की नाही हा निर्णय पद्मजाने घ्यायचा आहे. त्या विषयावर आपण बोलत बसून काही उपयोग होणार नाही. पद्मजा, आता मी तिच्या नोकरीला नाही म्हणते, यात चुकलं का काय माझं? चुकलं का काय माझं सांग मला. नाही ना ताईडा, अजिबात नाही. मला ना कळत कसं नाहीये. ताईडा, तू त्याच्यासाठी एवढं नाराज होऊ नकोस. हे बघ, आता त्यांना तुझं बोलणं पटत नाहीये, पण नंतर त्यांना पटेल की तू बोलतेस तेच खरं आहे. कारण तुझी बाजू सत्याची आहे. हो ना, तेच तर. ताईडा, हे एक महायुद्ध आहे. तुला सहजासहजी नाही जिंकता येणार. मी नाही घाबरणार. वा वा, लढेन मी पण. नको जाऊ ना ऑफिसला प्लीज. मी असं नाही करू शकत. मला बरं नाही वाटणार तू ऑफिसला गेलेलं. पण काय प्रॉब्लेम आहे हेच मला कळत नाहीये. मला काळजी वाटते तुझी. बघ, ते सतत ते बस ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करणं, मी तुला किती त्रास होईल तुला कळतंय का? मी नाही सहन करू शकत ते. पण हे सगळेच करतात. सगळ्यांशी मला काय घेणं देणं? मला तुझी काळजी आहे. तू प्लीज तू ऑफिसमध्ये राजीनामा दे. नाहीतर आपण एक काम करूया का? मी तुझ्या सोबत येतो. आपण ऑफिसमध्ये राजीनामा देऊ आणि घरी जाऊ.